सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल नगरकर ऑफिशियलवर। आज आपण भेट देणार आहोत अष्टविनायकातील एक प्रमुख आणि पवित्र स्थळ ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिराला। हे मंदिर अष्टविनायक यात्रा परिक्रमेतील एक प्रमुख ठिकाण आहे आणि या मंदिराचे विशेष महत्त्व आहे। ओझरचा श्री विघ्नेश्वर अष्टविनायक यात्रेचा 7वा गणपती आहे। ओझरचं हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र आहे आणि ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे। विघ्नहर गणपती हे सर्व विघ्नांचा नाश करणारे देव मानले जातात आणि त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात। या मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या चमत्कारिक कथा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, सुरू करूया आणि जाणून घेऊया विघ्नहर गणपतीच्या मंदिराची अद्भुत कथा। श्री विघ्नेश्वर ओझर देऊळ लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर आणि 45 मिनिटाच्या अंतरावर आहे। येथे गणपतींनी विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात। विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांचा दूर करणारा असा सुद्धा होतो। श्री क्षेत्र विघ्नेश्वर मंदिर आणि परिसर। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत। पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे। गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो। या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचा आदर राखला पाहिजे। देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत। देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे। मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत। मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे। पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे। रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत। गणपतीच्या मूर्तीवर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत। देवळात लहान लहान खोल्या आहेत, यांना ओवऱ्या म्हणतात। इथे बसून भक्त ध्यान करू शकतात। श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा। पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केले। त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यासाठी आणि यज्ञ बंद पाडण्यासाठी धाडले। विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच, शिवाय त्यांनी विश्वामध्ये अनेक विघ्न निर्माण केले। म्हणून मग पृथ्वी तळावरील लोक ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांच्याकडे गेले। त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले। समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतींनी त्याचा पराभव केला। यामुळे लोक अतिशय आनंदित झाली आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली। उपलब्ध माहिती अनुसार दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 11 अशी आहे। अंगारकी चतुर्थीला सकाळी 4 पासून रात्री 11 पर्यंत, महाआरती सकाळी 7:30, मध्यान्ह आरती दुपारी 12 आणि शेज आरती रात्री 10 वाजता असते। महाप्रसाद सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30। भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्सव साजरे केले जातात। कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते। श्री क्षेत्र विघ्नेश्वर ओझर ह्याच्या जवळची इतर दर्शनीय स्थळे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे अंदाजे 78 किलोमीटर अंतरावर आहे। आरवी हे उपग्रह केंद्र अंतर अंदाजे 13 किलोमीटर। खोदड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण बसवली आहे। अंतर अंदाजे 21 किलोमीटर। संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याचा तोंडून वेद वधवून घेतले, या रेड्याची समाधी आळे येथे आहे।
अंतर अंदाजे 27 किलोमीटर. तुम्ही या सर्व स्थळांना नक्की भेट देऊ शकतात. तर मित्रांनो, धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सध्याच्या व्हिडिओला लाईक व कमेंट करा. तुम्ही आमच्या व्हिडिओंना तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करून या पवित्र स्थळांच्या माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना जाणून घेण्यास उत्सुक आहोत. पुढील भागात आम्ही तुम्हाला आणखीन एका पवित्र स्थळाची माहिती देऊ. तोपर्यंत जय गणेश.